रेजिस्टन्स अँड कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स आणि त्याचं कॉम्बिनेशन. दोन प्रकारे रेजिस्टर जोडता येतात आपल्याला, एक म्हणजे सिरीज आणि दुसरं म्हणजे पॅरलल. ओके, फर्स्ट वन इज सिरीज कॉम्बिनेशन अँड सेकंड वन इज parallel combination. Series combination of resistance and parallel combination of resistance. What is series combination of resistance? रेजिस्टन्सचं असं कॉम्बिनेशन ज्यामध्ये प्रत्येक रेजिस्टरमधून सेम करंट फ्लो होते, त्याला काय म्हणतात? सिरीज कॉम्बिनेशन. रेजिस्टन्स कॉम्बिनेशन इन विच इक्वल अमाऊंट ऑफ करंट फ्लोज थ्रू ईच रेजिस्टन्स. प्रत्येक रेजिस्टन्समधून सेम करंट जर फ्लो होत असेल तर त्याला काय म्हणायचं? सिरीज रेजिस्टन्स. ठीक आहे. जर प्रत्येक रेजिस्टरमधून सेम करंट फ्लो होत असेल तर त्याला काय म्हणायचं? सिरीज कॉम्बिनेशन. रेजिस्टन्सची सिरीज कॉम्बिनेशन R1 R2 आणि R3. जर पोटॅन्शियल डिफरन्स व्हीमुळं आय एवढं करंट फ्लो होत असेल तर पहिल्या रेजिस्टरमधून I1 जातं, दुसऱ्या रेजिस्टरमधून I2 जातं, तिसऱ्या रेजिस्टरमधून I3 एवढं करंट जातं. ठीक आहे ना. पहिल्या रेजिस्टरमधून किती करंट जाणार आहे? I1. दुसऱ्या रेजिस्टरमधून किती करंट जाणार आहे? I2. तिसऱ्या रेजिस्टरमधून किती करंट जाणार आहे? I3. त्या सेलनं एका कुलमला किती एनर्जी दिलेली आहे? V. सेलनं एका कुलमला किती एनर्जी दिलेली आहे? V. टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स एवढी. मग तो एक कुलम जेव्हा पहिल्या रेजिस्टरमधून जातो, तो एक कुलम V एवढी एनर्जी घेऊन एक कुलम जेव्हा पहिल्या रेजिस्टरमधून जातो तेव्हा त्याची एनर्जी किती कमी होते? V1. तो एक कुलम जेव्हा दुसऱ्या रेजिस्टरमधून जातो तेव्हा त्याची एनर्जी किती कमी होते? V2. तोच एक कुलम जेव्हा तिसऱ्या रेजिस्टरमधून जातो तेव्हा त्याची एनर्जी किती कमी होते? V3. आणि नंतर एनर्जी संपलेला एक कुलम परत इथे येतो. कळलं ना? आणि सेल काय करते? सेल परत त्या एका कुलममध्ये V एवढी एनर्जी भरते, परत ती V एवढी एनर्जी कमी होते, V एवढी एनर्जी भरते, V एवढी एनर्जी कमी होते. समजलं ना? पहिल्या रेजिस्टरमध्ये एका कुलमची किती एनर्जी कमी होते त्याला V1 म्हणतात. दुसऱ्या रेजिस्टरमध्ये एका कुलमची किती एनर्जी कमी होते त्याला V2 म्हणतात. तिसऱ्या रेजिस्टरमध्ये एका कुलमची किती एनर्जी कमी होते त्याला V3 म्हणतात. कळेल का? म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप ॲक्रॉस फर्स्ट रेजिस्टर, सेकंड रेजिस्टर अँड थर्ड रेजिस्टर. आपल्याला एक गोष्ट कळते की अकॉर्डिंग टू डेफिनेशन सिरीजमधल्या रजिस्टरमधून सेम करंट फ्लो होते. सो I इज इक्वल टू I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I3. I इज इक्वल टू I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I3. ठीक आहे. सो पहिलं इक्वेशन बनलं. हे इक्वेशनसुद्धा कामाचे आहेत. I इज इक्वल टू I1 इज इक्वल टू I2 इज इक्वल टू I3. कळलं ना? आणि टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे सेल एका कुलमला किती एनर्जी देते? V. पहिल्या रेजिस्टरमध्ये किती कमी होते? V1. दुसऱ्या रेजिस्टरमध्ये किती कमी होते? V2. तिसऱ्या रेजिस्टरमध्ये किती कमी होते? V3. समजले की नाही? म्हणजे सेल एका कुलममध्ये किती भरते तेवढीच बाहेर पूर्ण संपणार आहे. सो सेलनं भरलेली एनर्जी V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3. कारण त्या एका कुलमला तिन्ही रेजिस्टरमधून जावं लागते ना, तिन्ही ठिकाणी शॉपिंग करावं लागते. सो आपल्याला माहीत आहे V इज इक्वल टू IR. आणि टोटल V म्हणजे टोटल करंट इंटू इक्वॅलंट रेजिस्टन्स. म्हणजे या तिन्ही रेजिस्टरला जर आपण काढून टाकलं तर तिघांच्याही जागी एकच रेजिस्टर लावायचं. पण किती ओहमचं? त्याला RS म्हणतात. काय म्हणतात? RS. इक्वॅलंट रेजिस्टन्स इन अ सिरीज इज इक्वल टू I1 R1 प्लस I2 R2 प्लस I3 R3. I कॉमन निघते आणि कटून जाते. आणि काय आला आन्सर?
आर सिरीज इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. R इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3. कळलं का? सो हे तिन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे करंट सेम राहते, दुसरं म्हणजे पोटेन्शियल ड्रॉपची ॲडिशन होते, आणि तिसरं म्हणजे रेजिस्टन्सची ॲडिशन, सिम्पल ॲडिशन. याच्यावरून एक गोष्ट कळते, जर आपल्याकडं तीन रजिस्टर असतील, समजा एक आहे 0.1 ओहम, दुसरा आहे 100 ओहम आणि तिसरा आहे 1,00,000 ओहमचा, तर जे सिरीजमध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स येणार आहे ते 100% 1,00,000पेक्षा मोठंच असते. काय असते? म्हणजे सिरीजमध्ये जे फायनल रेजिस्टन्स येते ते मोठ्यापेक्षाही मोठं असते. किती झालं तरी जे आपलं उत्तर येणार आहे सिरीजमध्ये ते 1,00,000पेक्षा काय येणार आहे, या एक्झाम्पलमध्ये जास्त येणार आहे. समजा ना, 1,00,000 100.1 समजलं ना. म्हणजे किती झालं तरी सिरीजमध्ये इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स मोठ्यापेक्षा मोठं येतं. आणि कामाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की V इज इक्वल टू IR असते. V इज इक्वल टू IR असते. समजलं ना. करंट तर कॉन्स्टंट आहे. करंट काय? करंट तर कॉन्स्टंट आहे. V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू IR. करंट तर कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ काय असतो? जे पोटेन्शियल ड्रॉप आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स आहे. काय आहे? यस, की बाबा V इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू R. म्हणजे जिथलं रेजिस्टन्स जास्त असणार आहे तिथलं पोटेन्शियल ड्रॉप जास्त होते. म्हणजे आपल्याकडे तीन रेजिस्टन्सेस आहेत समजा, हे 0.1, 100 आणि 1,00,000. कळलं ना. तर आपलं पोटेन्शियल ड्रॉप सगळ्यात जास्त कुठं राहणार आहे? म्हणजे आपला जेव्हा 1 कुलम त्या तिसऱ्या पहिल्या रेजिस्टन्समधून जाईल तेव्हा त्याची खूप कमी एनर्जी कमी होते. जर आपण एक्झाम्पल बघितलंच, बघा ना, पहिलं रेजिस्टन्स किती आहे? 0.1. दुसरं रेजिस्टन्स किती आहे? 100. तिसरं रेजिस्टन्स किती आहे? 1,00,000. पहिलं रेजिस्टन्स 0.1, दुसरं रेजिस्टन्स 100, तिसरं रेजिस्टन्स 1,00,000. आता जेव्हा आपला हा 1 कुलम पहिल्या रेजिस्टन्समधून जाईल तेव्हा त्याची एनर्जी खूप कमी. ठीक आहे ना. हे रिलेशन तर कळालं ना. V इज इक्वल टू IR. सिरीजमध्ये करंट काय राहते? सिरीजमध्ये करंट कॉन्स्टंट राहते. प्रत्येक रेजिस्टरमधून सेमच करंट राहते. तर आपला 1 कुलम जाते वेळेस कमी रेजिस्टन्स असेल तर कमी V देतो, कमी V बाहेर सोडतो. थोडं रेजिस्टन्स वाढलं तर जास्त V बाहेर सोडतो. आणि खूप जास्त रेजिस्टन्स असेल तिथं सगळ्यात जास्त V सोडतो. कळलं की नाही सांगा. म्हणजे जिथं जास्त V आहे तिथं जिथं जास्त रेजिस्टन्स आहे तिथं जास्त पोटेन्शियल ड्रॉप होते. कळलं ना. आणि एक गोष्ट जर कोणी रेशो विचारली पटकन तर सिम्पल आहे. V1 as to V2 as to V3 हा रेशो R1 as to R2 as to R3 येतो. कळलं का. या काही कॉमन गोष्टी होत्या. आता आपण पाहूया पॅरलल कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे रेजिस्टन्स असं कॉम्बिनेशन असते ज्याच्यामध्ये प्रत्येक रेजिस्टन्समध्ये सेम पोटेन्शियल ड्रॉप होते. प्रत्येक रेजिस्टन्समध्ये सेम पोटेन्शियल ड्रॉप होते. पॅरलल कॉम्बिनेशन म्हणजे रेजिस्टरचं असं कॉम्बिनेशन ज्यामध्ये सेम पोटेन्शियल ड्रॉप होते. काय होते? सेम पोटेन्शियल ड्रॉप होते. ठीक आहे. आपली सेल एका कुलममध्ये किती एनर्जी भरायली? V एवढी. सेल एका कुलममध्ये किती एनर्जी भरायली? V एवढी. याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ असतो जेव्हा 1 कुलम इथून इथे जाईल, जेव्हा 1 कुलम इथून इथं जाईल तेव्हा त्या एका कुलममध्ये किती एनर्जी वाढलेली असेल? V एवढी. आता हा जो 1 कुलम आहे आपला, त्या एका कुलममध्ये सेलने किती एनर्जी भरली? V. तो 1 कुलम एकतर पहिल्या रेजिस्टरमधून जाईल
किती एनर्जी कमी होईल त्याची? वीज. किंवा तोच एक कुलम दुसऱ्या रेजिस्टरमधून जाईल, किती एनर्जी कमी होईल? वीज. किंवा तोच एक कुलम तिसऱ्या रेजिस्टरमधून जाईल, किती एनर्जी कमी होईल? वीज. म्हणजे सेम पोटेन्शियल ड्रॉप असते. काय असते? सेम पोटेन्शियल ड्रॉप असते. सो पहिलं रेजिस्टरचं रेजिस्टन्स R1, दुसरं R2, तिसरं R3. पहिल्याच्या अक्रॉस, दुसऱ्याच्या अक्रॉस, तिसऱ्याच्या अक्रॉस, तिघांच्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप काय असते? V. तिघांच्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप काय असते? V. ठीक आहे. जर टोटल करंट I जात असेल किंवा सेलने टोटल करंट I बनवला असेल तर पहिल्या रेजिस्टरमधून करंट I1 जातं, दुसऱ्यातून करंट I2 जातं आणि तिसऱ्यातून करंट I3 जातं. परत ते मर्ज होऊन I बनतं. ठीक आहे ना. तर पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये पोटेन्शियल ड्रॉप सेम असते. समजलं का? प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस एका कुलमची एनर्जी सारखीच कमी होते. प्रत्येकाचं V सेम राहते. काय सेम राहते? V. सिरीजमध्ये I सेम राहते, पॅरलमध्ये V सेम राहते. सो पॅरललची डेफिनेशन काय? अ रेजिस्टन्स कॉम्बिनेशन इन विच पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ईच रेजिस्टर रिमेन्स कॉन्स्टंट. लक्षात ठेवा, रेजिस्टन्स कॉम्बिनेशन इन विच पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस ईच रेजिस्टर रिमेन्स कॉन्स्टंट. याचा अर्थ काय असतो? याचा अर्थ असतो सेल एका कुलममध्ये किती भरते? V. पहिल्या रेजिस्टरमध्ये एका कुलममधून किती बाहेर पडते? V1. दुसऱ्यामध्ये किती बाहेर पडते? V2. तिसऱ्यामध्ये किती बाहेर पडते? V3. म्हणजे सेल एका कुलममध्ये जेवढं भरते तेवढंच पहिल्या रेजिस्टरमधून बाहेर पडते एनर्जी, तेवढीच दुसऱ्या रेजिस्टरमधून बाहेर पडते, तेवढीच तिसऱ्या रेजिस्टरमधून. जेवढं टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स तेवढंच पहिल्याचं पोटेन्शियल ड्रॉप, तेवढंच दुसऱ्याचं पोटेन्शियल ड्रॉप, तेवढंच तिसऱ्याचं पोटेन्शियल ड्रॉप. कळालं ना? समजलं? पण करंट स्प्लिट व्हायला. करंट काय व्हायला? स्प्लिट. ओके. तर करंट आपलं मात्र स्प्लिट होते. कसं स्प्लिट होते? जर आपण टोटल करंट किंवा म्हणजे सेलनं टोटल करंट I पाठवलं तर पहिल्या रेजिस्टरमधून I1, दुसऱ्या रेजिस्टरमधून I2, तिसऱ्या रेजिस्टरमधून I3 जातं. ठीक आहे ना? कळालं? करंट स्प्लिट होता आणि नंतर मर्ज होता. तर कामाची गोष्ट ही आहे की आपल्याला आयच्या जागी V बाहेर लिहिता येतं. काय लिहिता येतं? V बाहेर. I इज इक्वल टू टोटल V बाय टोटल R. त्या टोटल Rचा अर्थ काय असतो? या तिन्ही रेजिस्टरला काढून टाकून आपण एकच रेजिस्टन्स लावलं तर ते किती ओहमचं लावायचं? त्याला म्हणतात इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन अ पॅरलल, RP. इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन अ पॅरलल विच इज इक्वल टू V1 बाय R1 प्लस V2 बाय R2 प्लस V3 बाय R3. V कॉमन घ्या आणि V कटून जातं. V1, V2, V3 कटून जातं. आणि सो इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन अ पॅरलल RP इज अ सम ऑफ रेसिप्रोकल्स. म्हणजे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स रेसिप्रोकल इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअल रेसिप्रोकल्स 1/R1 प्लस 1/R2 प्लस 1/R3. आणि इथं तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व करून पाहिले तर तुम्हाला कळेल की जो पॅरलल असतो ना, जर समजा पहिलं रेजिस्टन्स असेल 0.1 ओहम, दुसरं असेल 100 ओहम आणि तिसरं असेल 1,00,000 ओहम, तर जे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इन पॅरलल असेल ना ते छोट्यापेक्षाही छोटा असेल. म्हणजे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स त्या तिघांचंही मिळून जे येणार आहे ते 0.1 पेक्षाही छोटं येते. लेस दॅन 0.1 ओहम. समजलं का? पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आन्सर छोट्यापेक्षाही छोटं येते. तर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये आन्सर ग्रेटर दॅन लार्जर दॅन 1,00,000 वालं आपण एक्झाम्पल घेतलेलं. समजलं ना? ठीक आहे. आता इथे कामाची गोष्ट, इथे काय होतं? पहिलं रेजिस्टन्स 0.1 ओहम, दुसरं रेजिस्टन्स 100 ओहम, तिसरं रेजिस्टन्स 1,00,000 ओहम. ठीक आहे ना? तरी पोटेन्शियल ड्रॉप काय होता? सेमच होतं ना. पोटेन्शियल ड्रॉप काय होता? सेमच होता. R1च्या अक्रॉस V, R2च्या अक्रॉस V आणि R3च्या अक्रॉस V काय? सेमच आहे. होते काय? आपलं करंट स्प्लिट होते. I1, I2 आणि I3मध्ये करंट काय होते? स्प्लिट होते. आपल्याला माहीत आहे V इज इक्वल टू IR. V इज इक्वल टू IR.
आणि आय इज इक्वल टू व्ही बाय आर. आय इज इक्वल टू व्ही बाय आर. व्ही काय राहते? कॉन्स्टंट राहते. याचा अर्थ करंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. करंट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. जिथलं कुठलं रेजिस्टन्स जास्त आहे तिथून करंट कमी फ्लो होणार. तर सगळ्यात जास्त करंट कुठून फ्लो होणार? 0.1 ओहममधून. मीडियम करंट 100 ओहममधून. आणि सगळ्यात कमी करंट कशातून फ्लो होणार? 1,00,000 ओहममधून. समजलं की नाही? तर याचा अर्थ असतो की जिथं रेजिस्टन्स जास्त आहे तिथं करंट कमी फ्लो होतं आणि जिथं रेजिस्टन्स कमी आहे तिथून करंट जास्त फ्लो होतं. आणि यानंतर कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स म्हणजे सिरीज आणि पॅरल दोघांचं एकत्रीकरण ते येऊन जाईल. हे इक्वेशन्स लक्षात ठेवा.